मालेगाव तालुक्यातील साकूर येथील डॉक्टर श्री संतोष वामन आहिरे पशुवैद्यकीय अधिकारी यांची 39 वर्ष पशुवैद्यकीय सेवा बजावत आज रोजी सेवानिवृत्त झाले। डॉक्टर श्री संतोष आहिरे हे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे क्षेत्र हरपले। कुटुंबाची ही हलाखीची परिस्थिती असल्याने संतोष आहिरे यांचे इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण हे मामाच्या गावी म्हणजे पिंपळगाव वाखारी येथे पूर्ण झाले। 10वी नंतर देवळा येथे 11वी सायन्सला ॲडमिशन घेऊन 12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांनी पुणे येथे पशुवैद्यकीय डिप्लोमा करून एक चांगला पशुवैद्यकीय डॉक्टर संतोष आहिरे हे उदयास आले। लहानपणापासूनच हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते। कुटुंबाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर संतोष आहिरे यांनी पशुवैद्यकीय डिप्लोमा चांगल्या मार्कांनी सर केला व गेल्या 39 वर्ष पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटविला व पशुवैद्यकीय क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश त्यांना मिळाले। अशा प्रकारे पशुसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टर संतोष आहिरे यांचे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर संतोष आहिरे यांच्या कार्याचा गौरव करीत शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर जन्मभूमी साकूरवासियांनी जल्लोषात स्वागत करीत डीजेच्या तालावर गावभर मिरवणूक काढली। घरोघरी महिलांनी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डॉक्टर संतोष आहिरे यांचे औक्षण करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे तसेच नांदगाव विधानसभेचे दमदार आमदार सुहास अण्णा कांदे यांनीही डॉक्टर संतोष आहिरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करीत सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी साकूर गावाचे प्रथम नागरिक महिला सरपंच लताबाई आहिरे, पांडुरंग आहिरे, दगा आहिरे, माजी सरपंच राजूभाऊ आहिरे, भाऊसाहेब चौधरी, वाल्मिक कदम, सागर मोरे, कळवाडी येथील माजी उपसरपंच जगदीश देसले, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन देसले, कारभारी खैरनार, परमेश्वर मसाळे, चिंचगावान येथील ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष गोविंदा बोराळे तसेच देवगट येथील रोहित जाधव तसेच माजी सभापती सोयगाव येथील सुपडू गबा पाटील, डॉक्टर खैरनार, डॉक्टर शिंदे, डॉक्टर अमोल पगार, डॉक्टर मसाळे, डॉक्टर अभिजित तसेच मकर सर, भाऊसाहेब यांच्या आश्रम परिसरात शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने